तर पहिला परिसर आपण राजारामपुरी घेतलेला आणि उत्तरचं उत्तर अजून मिळालेलं नाही आहे का. तर असं झालं की आता भरपूर जणांनी भरपूर भाषण दिलं आणि 3 दिवसात आपल्याला इथं दिसते की सगळा प्रचार बंद होणार आहे. तर आता आपण जे काही प्रचार झालेत त्यांवर आता रिव्ह्यू घेऊया. तर उत्तरचं उत्तर काय वाटतं आपल्याला? काय सांगता येत नाही. काय सांगता येत नाही, पण तुमच्याकडे काय उत्तर आहे स्वतःचं? हा तुमचं उत्तर काय आहे बरं? आमचं तर काय हे धनुष्य बाण. कोण कोण? धनुष्य बाण. धनुष्यबाण. बर, आपलं आपलं दक्षिण आहे ते म्हणला ना. दक्षिण मध्ये कुणाला देणार आहे? आम्ही दोन्ही पण आहेत आमच्याकडे. दोन्ही भाजपला आहे आमचं. बर बर बर. का बरं? लाडकी बहीण योजनेमुळे आणि जे काय नाही, उमेदवार भाजपच आहे. उमेदवार राज्याला. आपण उत्तर का दक्षिण? उत्तर. उत्तर कुणाला देणार बरं? आमचं उत्तरला उत्तरच की. उत्तरचं उत्तर. आणि आपलं धनुष्यबाण. धनुष्यबाण. बर, नवीन क्षीरसागर पण नवीन कॅन्डिडेट येणार आहेत, त्याविषयी आपण काही असं नाही की देऊया चान्स किंवा असं काही का? आपण साहेबांचं काम आपल्याला नेहमी आवडत आलंय असं काही आहे बरं? नवीन जुनेच आहे. ज्येष्ठ नागरिक काय झालं काय पाहिजे. काय? ज्येष्ठ नागरिकांनी हां. यांच्यावर काय करायला पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. आता लाडकी बहीण काय केले, ज्येष्ठ नागरिक काय केलं, ज्येष्ठ नागरिक काय केलेच नाही ना. हां, हां, ज्येष्ठ नागरिक काय करायला पाहिजे. बरं. दोन प्रश्न प्रलंबित आहेत. हां, पारी फुल हां. आणि सर्किट बेंच. बरोबर आहे. का कोणी सोडेल नाही एवढं उत्तर द्या आम्हाला. का कोणी सोडवलं नाही? उत्तर द्या नक्की. बरं, तर थांबलेलो आहोत आणि इथं दक्षिणचे थोडे सदस्य थांबलेले आहेत, उत्तरचे सदस्य उत्तरमध्येच नाही आहेत. तर दादा थांबलेले आहेत तिथं. दादा, आपलं दक्षिणचं उत्तर काय? दक्षिणचं उत्तर मी देऊ शकत नाही. कारण का माहिती आहे का, कारण दक्षिणमध्ये मागच्या 5 वर्षात तसं काही काम झालेलं नाही आहे. बर दिसत तर नाही आहे काम. बर. मग आता जी काही कामं चालू केलेत त्यांनी, जी आता आचारसंहितेमुळे अडकलेली असतील किंवा काय असतील, ती कामं आता जी चालू केलेली दिसतात ती कामं मागच्या 5 वर्षात व्हायला पाहिजे होती. बर. लक्षात घ्या. आता अचानक चालू करून खुश करण्याचं काम जे चालू आहे तसं नको. जो कोणी आमदार होईल दक्षिणचा, ऋतुराज होतील किंवा अमल होतील, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की 5 वर्ष शांत बसून शेवटच्या महिन्याभरात काम करू नये. बर. हे सुज्ञ लोकांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आमचं असं मत आहे की काम करायचं असेल तर पूर्ण 5 वर्ष करा. तुम्हाला 5 वर्षाचा आमदार केलेला आहे, शेवटच्या महिन्याचा आमदार केलेला नाही आहे. बर, बरोबर. हे माझं मत आहे प्रामाणिकपणे. ठीक आहे, चालेल. थोडक्यात त्यांनी त्यांचं उत्तर दिलेलं आहे दक्षिण मधलं. थँक्यू सो मच. थँक्यू. तर विधानसभा निवडणूक चालू झालेल्या 2 दिवसात संपणारी आहेत. तर अनेक जणांनी अनेक प्रचार केलेले आहेत, अनेक जण अनेक गोष्टी बोलून गेलेले आहेत. तर आपल्या येथील उमेदवार जे आहेत ते महाविकास आघाडी आणि महायुतीचे आपल्या दोघांना माहीत असतील. तर आपलं काय मत आहे या इलेक्शनविषयी ते सांगावं. आपलं मत शिवसेना. आपलं शिवसेना. बरं, का बरं असं म्हणता? म्हणजे गेले 5 वर्ष ते आमदार होते, आपण पाहिलं होतं का की खरोखर कामं झालेली आहेत? 5 वर्षात ते मॅडम नव्हते, इथं काँग्रेसचे सरकार होते, हो. पण बदल काय झालेला नाही. परत महानगरपालिका काँग्रेसकडेच होती, पण खड्डे रोडला म्हणजे आहे तसे सगळे बदल काय झालेला नाही. आणि बरं, आपल्या लाडकी बहीण योजनेमुळे वगैरे असं काही आपलं मत आहे की ते असावे? तसं पण आहे की मग लाडकी बहीण योजनेमुळे पण म्हणजे महिलांना भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे. बरोबर. चांगल्या गोष्टी आपल्या उत्तरचं उत्तर सरांनी आपल्याला दिलेलं आहे आणि अनेक जणांचं तेच उत्तर आलेलं आहे. तर आता आपण पाहूया. शाहूपुरी आपण आता कव्हर केलेली आहे. आता आपण जातोय पुढील भागात, दॅट इज ताराबाई पार्क एरिया. चलो. मतदारसंघ माहित नाही तुमचं? वोटिंग कार्ड आहे की नाही तुमचं? तुम्हाला कोण उभारलं ते पण नाही माहिती. मतदारसंघ कोणतं आहे आपलं? दक्षिण मतदारसंघ. दक्षिण. कोणाला सपोर्ट करताय? म्हणजे कोण वाटतंय यावं? लाडकी बहीण पण मिळत असेल आता. अंमलवाडी. अरे बर बर, ठीक आहे. तर तुमचं वोटिंग कार्ड नसणार आहे, मग तुम्हाला कोण वाटतंय? लाडकी बहीण मम्मीला मिळते म्हणून ते का? कामं होतात आणि मोदींचं येणं गरजेचं आहे. मोदी जे करतात ना ते काम खूप महत्वाचं आहे. ओके. सगळं कोणतं आहे आपलं? उत्तर दक्षिण? आमचा दक्षिण हेच आहे, अंमलवाडी. बरं, सपोर्ट पण त्यांचाच आहे का? होय होय. बरं, का बरं असं वाटतं की भाजपा यावं आणि जे चाललंय ते कॅन्डिडेट्स उतरावे आता पदावर? आता गेल्या 14 वर्षापासून जर बघितलं तुम्ही तर आपल्या देशात जे अपग्रेडेशन झाले, म्हणजे तुम्ही आता झोपडपट्टीत जरी गेला तर मिनिमम 15,000चा मोबाईल प्रत्येकाकडे आहे. तरी पण लोक म्हणतात गरिबी आहे, महागाई आहे. आउट ऑफ कंट्री जर तुम्ही गेला तर एक जेवण घ्यायला 1600 रुपये जातात. आपल्या इथं माणूस 100 रुपयेमध्ये जेवून झोपू शकतो. हा प्लस पॉईंट आहे. आणि एज्युकेटेड असू दे अनएज्युकेटेड असू दे, ह्या ज्या 15 वर्षात जे माणूस शिकला आहे ते ह्याच्यापूर्वी नाही शिकला. तुम्हाला पंतप्रधानच्या होल अँड सोल सगळ्या गोष्टी कळतात.
मला वाटतं मी कॉलेजला असताना पंतप्रधान कुठे गेल्यात आणि कधी आल्यात आणि कोण पंतप्रधान आहेत हे शेवट माहिती व्हायचं. बरोबर आहे. तरी उत्तरचं पण आता वारं जरा पलटल्यासारखं दिसते, तर उत्तरमध्ये आपलं उत्तर काय वाटतं येईल आता? काय पलटत वगैरे काही नाही. कसं असते माणसांनी बघितलेलं आहे, प्रत्येकाला आता कळलेलं आहे, त्यामुळं असं बदलतं वारा असं काय नाही. थोड्या चेंजेस होतील, काय वर खाली होईल, खरं डेफिनेटली होऊन जाईल सरकार परत. ओके चालेल, थँक्यू सो मच सर. आता सगळ्यांना प्रेक्षकांना सांगू इच्छिते की आपण सदर बाजार एरिया जिथे जे आमदारकीला उभारलेत ते नगरसेवक ऑलरेडी आहेत त्या भागात आलो आहे आणि आता त्यांच्याच एरियामध्ये बघूया की काय मत आहे नेमकं सगळ्यांचं. काय म्हणते आपलं, काय मत आहे? काय मत आहे तुमचं? बदलू देत आमदार साहेब, काय आता कुणाची पार्टी यावी? इथं तर कामं दिसत आहेत तुमची सदर बाजारमध्ये. ते नाही काय सेकंड लोकेशनवर आलेलो आहेत आणि इथं तर ऑलरेडी चिन्ह घालूनच उभे आहेत. तर सदर बाजारमध्ये रोड आपण बघायला गेलो तर बरीच प्रगती आहे. जे कोल्हापूरमध्ये सध्या खड्डे आहेत किंवा इतर ज्या व्यवस्था व्यवस्थित नाही असं म्हणतात, तर जे उमेदवार आपले नगरसेवक आहेत तेच आता आमदारकीला उभारलेत. बऱ्याच गोष्टी झाल्या, तर बरेच भाषणं झाले, 2 दिवसात सगळं थांबणार आहे. तर काय मत आहे आता तुम्ही ग्राउंड लेवलला बघताय? तुम्हाला एवढं सांगायचं, भाषणं आणि हे राजकारणापेक्षा समाजकार्य महत्वाचं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि गेले 4-5 वर्षे नगरसेवकाचा कालावधी संपून झालेला आहे. त्या कालावधीमध्ये जे राजू लाटकरने जे काम केलंय ते बरंच मोठ्या प्रमाणात केलंय की रोड, गटरे, पॅचेस, लाईटचे, सामाजिक कार्य, परत समाज मंदिर बांधून देणे, समाजाचे कार्य काय असते ते राजू लाटकर साहेबांनी केलेलं आहे. पण आता जी निवडणूक जवळ येते, खूप प्रचार चाललाय, खूप काही चाललंय, तर तुम्हाला असं काय ऐकण्यात आलं की कोण येऊ शकतं बरं? असं एक असतं की बातमी येते आपल्याला कुठून तरी, आता आपण कार्यकर्ते आहोत, मला आपल्याला एक बातमी येते. लाटकर साहेबांचं चांगलं वार आहे. आहे काय? होय होय. म्हणजे सगळ्यांनी आपण कष्ट केलेले आहेत त्यांच्यासाठी. त्याच्यासाठी त्यांना फळ मिळणार आणि तिने गरिबीत त्यांना जाण आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्ता असल्यामुळे त्यांना माणसाने सर्वसामान्य लोकांना उचलून धरलेला आहे. बरोबर आहे. तर आता येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वजण नागरिक म्हणून तर वोट करायलाच जायचं आहे आणि सगळ्यात प्रथम अधिकार म्हणजे आपला वोटिंगचा असतो, तो आपण गाजवायचा आहे. ठीक आहे, तर धन्यवाद, थँक्यू. बावडा भागात आपण आलेलो आहोत आता विधानसभेचे जे काही त्यांचे मत आहेत ते ऐकण्यासाठी. इथं माझं कॉलेज देखील झालेलं आहे, म्हणून हा जो एरिया आहे तो माझा खूप जवळचा एरिया आहे. खूप लाडकी तोडकी लोक इथं असतात. तर हवा चाललेली आहे, सगळ्यांनी भाषणं दिलेली आहेत, सगळ्यांनी आपले आपले मतं सांगितलेले आहे. तर उत्तरचं उत्तर काय आहे आपल्याला वाटतं ते सांगावं. राजेश लाटकर. राजेश लाटकर. बर लाटकर. बर. राजेश लाटकर. तर उत्तर एक क्षीरसागर. अरे एक कटरेला यायला बोलतात, हिंमत याला बोलतात. तर राजेश लाटकर साहेबांना चान्स द्यावा असं का वाटतं तुम्हाला? तुमच्याकडे मी येईन. ते एक सुशिक्षित आणि चांगले उमेदवार आहेत आणि लोकांची तळमळीने ते कामं करतील असे आम्हाला वाटतंय. आणि आम्ही स्वतः मी आणि माझं गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे तेही त्यामुळे त्यांचा संपर्क आहे आणि ते चांगले काम करतात. बरोबर. एक मी सदर बाजार एरिया आम्ही कव्हर करून आलोय आता नुकताच आणि हे पाहण्यात आलं की तिथले रस्ते मात्र सॉलिड आहेत. पूर्ण कोल्हापुरातले रस्ते बघायला गेलो आणि तिथले ते नगरसेवक आहेत. तर त्याविषयी काय सांगू शकता तुम्ही? कॉन्ट्रॅक्टर आहात या नजरेने. रस्त्याबद्दल तेच की राजेश लाट त्याबद्दल आम्ही मत त्यांना करणार आहे की ते एक रस्त्याबद्दलही चांगले म्हणजे एक जागृत आहेत आणि ते इथून पुढे चांगले रस्ते करतील त्याचं त्यांनी ग्वाही दिलेलं आहे. आणि त्याबद्दल आम्ही त्यांना मत करणार आहे आणि त्यांना निवडून आणणार आहे. ठीक आहे. आपलं इलेक्शन वोटिंग कार्ड आहे राईट? म्हणजे एक तुम्ही युवक दिसताय, म्हणून युवकांचं काय मत आहे इलेक्शन विषयी? खरं सांगायचं माझं नाही आहे का? अच्छा, इट्स ओके फाईन. बट तुम्ही सपोर्ट करा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही वोट करत नसला, वोटिंग आलं नसलं तरी मत असावं, कारण की आपण त्याविषयी जागृत करण्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ करतोय. तर हे एक साहेब आपल्याला भेटलेले आहेत. एवढ्या सगळ्या 4 जणांचं त्यांनी धाडस केलंय की आम्ही साहेबांना सपोर्ट करतो. तर का बरं? आम्ही हिंदुत्वाशी निगडीत जो कोण असेल त्याला आम्ही मतदान करणार, त्याला आम्ही सपोर्ट करणार. तिने आमच्या ज्यावेळी काय काय झालेलं ह्याच्या मागं त्यावेळी ते आले होते आमच्या मदतीला, त्यामुळे आम्ही त्यांना सपोर्ट करणार. बरोबर आहे, ठीक आहे. पण जरा बावड्यात वारं लाटकरांचं चाललंय, पण असं तुम्ही वेगळं मत ठेवलंय म्हणून. नाही वारं फिरणार की अजून 2-3 दिवस राहिले, वारं सगळं फिरणार. बरं, पण कॉन्फिडन्स आहे की येऊ शकते. येणार. बरं, ठीक आहे. चला तर आता बावड्यातून पहिला एरिया आपण कव्हर केला, अजून सगळ्या गल्ल्या आपण जायच्यात. तर चला पुढे पाहूयात काय काय होतं. कोणती गल्ली आहे? गल्ली. ओके. तर उत्तर मतदार क्षीरसागर. ओके. आपलं माहिती. तर म्हणजे काय विषय बरं की त्याच्या आधी ते 5 वर्ष आमदार होते, मग ते आले नव्हते, मग आता आपल्याला का वाटतं की परत येतील? महायुतीमध्ये महादेवराव महाडिक आणि सत्यजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बावड्यात विकास कामे भरपूर झाली. त्यामुळे महायुती असल्यामुळे आम्हाला राजेश क्षीरसागरांच्या मागेही राहायला लागणार.
अनेक विषय म्हणजे सत्यजित नाना कदम यांनी आमच्या इथे देखील कामं केली, प्रतिमनगर एरिया जो थोडाफार उत्तरमध्ये येतोय, तर यावेळी तर नाही चान्स मिळाला, त्याविषयी काय म्हणाल की का बरं अशा लोकांना द्यायला पाहिजे चान्स? बीजेपी खंत आम्हाला आहे, पण त्यामुळं आम्ही त्यांनीच आम्हाला सांगितलं की इकडे प्रचार केला पाहिजे. त्यासाठी आम्ही नाना कदमांच्या शब्दामुळं किंवा माडिक साहेबांच्या शब्दामुळं राजेश क्षीरसागरांच्या पाठीशी. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की येणारे 20 तारखेला इलेक्शन आणि नागरिक म्हणून आपण सर्वांनी वोट करायला पाहिजे, तर आपण वोट करून पहिला सरकारला सहकार्य करूया. ओके, थँक्यू. ओके, आपलं सर आपण उत्तर ओके, तर कोणाला सपोर्ट करता आपण? राजेश क्षीरसागर. काय बरं आपलं त्यांनी सांगितलं की त्यांचं नाना कदमांचं एक सहानुभूती त्यांना आहे, तुमचं काय मत आहे बरं त्यावर? माझं दैवत हे माधवराव माडिक साहेब, बरं आणि जिकडे माधवराव माडिक साहेब असतील तिकडे मी असतोय. बावड्यात जर असं एकदम लाईक वेगळं डिफरंट ओपिनियन पहिल्यांदा पाहायला मिळालं आणि आपण प्राऊड आहोत या गोष्टीबद्दल. तर चला आपण वाट पाहूयात 23 तारखेला रिझल्टची. ओके, इथं परत बावड्याच्या भागातच आहोत. बावडा आपण मोस्टली कव्हर करायला बघालो का सगळ्यात मोठा संघ जे वोटिंगचा येतं ते बावड्यातून येते. तर दादाने तर ऑलरेडी फोनवर स्टिकर लावलेला आहे, तरी एकदा आपण दादांना विचारूयात की विधानसभा निवडणूक यायला लागल्यात, सगळ्यांची भाषणं झालेली आहेत, 2 दिवसात भाषणं संपणार आहेत, तर काय मत आहे आपलं या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीविषयी? येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप संयुक्त आघाडी विजयी होणार. त्यांनी केलेली कामं ही आजपर्यंत 70 वर्षात केली गेली नाहीत, ते आता केलेली आहेत आणि इथून पुढे करत राहतील. राजेश क्षीरसागर यांना तुम्ही जाहीरपणे सपोर्ट करताय? हो, राजेश क्षीरसागर यांना मी जाहीर सपोर्ट करतो. बरं, आपलं काय मत आहे बरं? काही वेगळं मत आपण आणलेलं आहे? काय वेगळं मत काय ऐकायचं? आता बघितलं, आता सेनेनं आता 10 वर्ष पद दिलंय, आम्ही काही प्रगती केलेली नाही, त्यामुळे आम्ही बदल करावले म्हणून लाटकर साहेबांना आम्ही लावले. बावड्यात तक्रार म्हणजे कसं आहे, जो तो आमदार येतोय निवडणुकीपुरता येतो, या तिथनं पुढे तोंड दाखवत नाही. घरापाशी गेल्या कुत्र्यापासून सावधराव बोर्ड असतोय, साहेब पुढे गेले मुंबईला गेलेत, मग काय नागरिकांनी करायचं त्यांचं? बरोबर आहे. बावड्याचं मत आम्हाला खूप महत्वाचं आहे सध्या विधानसभेविषयी ऐकलेलं आहे आपण. युवा पिढींची फक्त हीच अपेक्षा आहे की म्हणजे मुलांना म्हणजे रोजगाराच्या संधी जो लवकरात लवकर प्राप्त करून द्याव्या, हेच म्हणजे मुलांच्याकडून तरी हेच अपेक्षा आहेत. आणि जे काही स्कॉलरशिप वगैरे मुलांचे असतात त्याच्यामध्ये फक्त त्यांचं म्हणजे असं जेवढा लवकर म्हणजे स्कॉलरशिप लवकरात लवकर मिळाव्या, हेच. मग ते तुम्हाला अपेक्षा कुणाकडे, महायुती का महाविकास आघाडीकडून? नाही, दोन्ही कोणीही असू दे, खरं त्यांच्याकडून ह्या अपेक्षा फक्त व्हाव्यात. ओके. असं.